नानीची आईस्क्रीम. राधा आपल्या नानीची नात लाडकी होती. खरं तर राधा हा नाव सुद्धा नानीचं तिला दिलं होतं. जन्माच्या आधीपासूनच राधा आईच्या पोटात असतानाच नानी तिची काळजी घेत होती. दोघींना एकमेकाशिवाय करमत नव्हतं. राधा हा नाव किती प्रेमळ आणि ऊर्जेचे भरून आहे ना. राधा नावाचे उच्चारण केले की एका अशा स्त्रीचे स्मरण होते जिला स्वतः नारायणाने आपले नाव दिले, मान दिला आणि त्याला अजरामर केले. अशीच रुबाबदार आणि प्रखर व्यक्तिमत्वाची धनी होती नानीची राधा. सरळ नाके डोळे, बाणाकार भुया, उंच आणि सरळ पातळ होती. 6 वर्षाची राधा. तिचे सुद्धा तितकाच जीव होता नानीवर. दोघींचे एकमेकावर खूप प्रेम होते. राधा मम्मी पप्पाची पण इतकीच लाडाची होती. मम्मी पप्पाची एकुलती एक असल्यामुळे ती सर्वांची आवडती होती. पण याचा तिला कधीच गर्व नव्हता. तिने कुठल्याही वस्तूसाठी कधीच हट्ट किंवा आग्रह धरला नाही, कारण मागायच्या आधी तिला सरळ मिळून जायचे. सर्वांना हवीशी होती राधा. नानी एकटीच राहत होती. तिला सुट्टी असली की नानी राधाला आपल्याला ठेवून द्यायची आणि मग दोघींचे दिवस कधी संपायचे ते पप्पा राधाला घ्यायला यायचे. तेव्हाच काळाची घरी असताना नानी तिला लवकर परत येताना वचन द्यायची आणि दोघी जण जिवलग मैत्रिणी सारखे एकमेकांना निरोप द्यायचे. घरी आल्यावर नानी 3 वेळा फोन करून तिच्याशी बोलत बसायची. अशी होती नानीची आणि राधा. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नानीला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, पण तिला डॉक्टरांनी थंड वस्तू खायला मनाई केली होती. तिने राधाला आपली इच्छा सांगितली. राधा म्हणाली, नानी पप्पा रागवतील ना तुला. नानीला काही केल्या थांबवेना. वृद्धावस्था आणि बालपण किती कठीण असतो हे भोगल्याशिवाय कळत नाही. राधाला काहीच सुचत नव्हतं. नानीला कधी आईस्क्रीम खाऊ घालायची याची युक्त शोधत होती. नानीची आईस्क्रीम हा एकमेव अतिसंवेदनशील मुद्दा तिला डोक्यातील गिरक्या घालीत होता. कशी खाऊ घालायची नानीला आईस्क्रीम. काही दिवसांनी राधाचा वाढदिवस आला. राधा पप्पाला म्हणाली, पप्पा नानीला माझ्या वाढदिवसाला घरी बोलवायचं का. पप्पाकडून होकार मिळाल्यावर तिने एक योजना आखली. नानीला आईस्क्रीम खाऊ घालायची. ठरल्या दिवशी राधाचा वाढदिवस साजरा केला गेला. मुलांसाठी त्याच्या आवडतीचे खाऊ आणि आईस्क्रीम वेगवेगळ्या टेबल्स होत्या. सगळे खाण्यात गुंग होते, पण राधाचं लक्ष मात्र नानी आणि आईस्क्रीमचे संगम कसे घालून आणायचे याच्याकडे होतं. सगळ्यासमोर नानीला आईस्क्रीम खाऊ घालणे अवघड नव्हे तर अशक्य होते. राधाने एक आईस्क्रीमचे कप फ्रीजमध्ये लपवून ठेवले आणि योग्य वेळेस प्रतीक्षा करू लागली. रात्र झाली. तिने नानीला घरी थांबवून घेतले. घरचे बरेच मंडळी गच्चीवर पत्ते खेळत बसले होते. 10 वाजून गेले होते, पण पत्ते खेळणे काही बंद होत नव्हते. राधा झोपली. झोपेला आणि होती. ती जांभळ्या घेत मम्मीच्या मांडीवर झोपून गेली. अचानक रात्री 2 वाजता तिला जाग आली. अरे चा, मी बेडरूममध्ये अशीच आले. ती स्वतःशी बोलली. नानी कुठे दिसत नाही. रात्री घरी गेल्यावर ती काय. राधाची जीव धडकन झाली. अंधारात हॉलमध्ये तिने डोळे नानीला शोधत होते. ती एका हातात आईस्क्रीमचा कप घेऊन हळू आवाजात पुटपुट, नानी. तिला एक कोपऱ्यात नानी झोपलेली दिसली. ती लगेच तिच्याजवळ गेली आणि नानीला उठवल्या. तिच्या हातात आईस्क्रीमचा कप दिला आणि म्हणाली, नानी हे घे तुझी आईस्क्रीम. नानीच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, तू माझ्यासाठी इतक्या रात्री आईस्क्रीम आणली. तुझी इच्छा नाही झाली खाण्याची. नानी नाही नानी, राधा म्हणाली. तुझ्यासाठीच ठेवली होती फ्रीजमध्ये. नानीला आपल्या संवेदनेने तिरस्कार आला. एका लहानग्या मुलीने तिची इच्छा नेहमीच करता पूर्ण केली होती. आता कधीच आईस्क्रीमच्या आकांक्षा करणार नाही असे मनात प्राण
करून ती राधाला आईस्क्रीमचे एक एक घास भरवू लागली.